आजही बऱ्याचशा प्रथा परंपरा कोकणात सुरू आहेत, हं. पण एक स्त्री म्हणून कोणता बदल व्हावा असं तुम्हाला वाटतंय? जसं आता आपण 2 प्रश्न आधी तुम्हाला विचारलं हं. होतंस, की बाहेर बसायचं तर मासिक पाळीच्या. मासिक पाळीच्या वेळी. तर मला असं वाटतं, की कोकणातल्या काही छोट्या गावांमध्ये थोडंफार अजून चालतं ते. बरंचसं बंद झालंय, पण काही भागात अजूनही आहे. काही भागात अंगणात होतं, म्हणजे पडवीत होतं, ते Correct. आता हॉलमध्ये घेतलंय, हॉलमध्ये घेतलंय. पण तितकी मुभा नाहीये अजून आहे. नाहीये. तर ती थोडी असायला हवी असं मला वाटतं. कारण आज स्त्रिया पण वेगळ्या स्तरावर कामं करतायत. त्यांच्या कामाचं स्वरूप कम्प्लिटली बदललेलं आहे. तर ते हे पाळून किंवा हे करून मला नाही वाटत त्यांना बंधनात अडकवायची गरज आहे. इनफॅक्ट त्यांना मुक्तपणे फिरू दे की, हं. असं मला वाटतं. जेव्हा ना मॅम कधीतरी अपयश येतं, हं. तेव्हा असं पटकन कुठेतरी डोक्यात येतं की आपल्यावर कोणीतरी करणी केली नसेल ना. आम्ही फ्रेंड्स बोलताना पण बोलतो की अरे कोणीतरी काय केलं नसेल ना आपल्यावर. तर याबाबत तुमची टीक काय? असं तुम्हाला याबाबत काय वाटतं? पुन्हा मी तेच म्हणेन, की करणी हा प्रकार आहे ना, म्हणजे सर्रास म्हटलं जातं, की कोकणात करणी करतात. कोकणात करणी नाही, करण्या करतात असं म्हटलं जातं. पण असं जर करण्या करून सगळं ओके झालं असतं ना, तर मग बॉर्डरवरच सगळ्यांना पाठवायला पाहिजे होतं. सगळं आपणच जिंकलं असतं. तसं होत नाही. सी, करणी करणं म्हणजे पॉझिटिव्हली कोणी म्हणत नाही ते. वाईट गोष्टीने म्हटलं जातं. म्हणूनच पूर्वी असं म्हणायचं, की नको त्या साईडला जाऊ किंवा नको तिथे करणी केलेली असते. म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे जाऊ नकोस, पॉझिटिव्ह गोष्टींकडे ये. असा एक आपले जे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील ते सांगायचे. आत्ता तितकंसं कोकणामध्ये आहे असं मला वाटत नाही. आणि जी लोक हे करत असतीलही निगेटिव्ह गोष्टींनी, तर तुला कधी एक्सपिरियन्स आला आहे का मला माहीत नाही. पण मला हा एक्सपिरियन्स आहे, की नजर म्हणजे वाईट नजर प्रॉब्लेम करते. ती एनर्जी आपल्याला कधी कधी चकमा देऊन जाते असं मला वाटतं. डिमोटिवेट करते. डिमोटिवेट म्हणण्यापेक्षा मी तुला एक उदाहरण देते. माझ्या बहिणीचा साखरपुडा होता आणि मी सुंदर ड्रेस वगैरे घातला होता आणि माझ्या गळ्यामध्ये एक माळ होती आणि आमची आत्या आहे लांबची. ती म्हणताना म्हणजे तिला सगळे अजूनही म्हणतात, की बाबा ती आली आणि तिच्या तोंडातनं शब्द पडला ना, की वाईट झालंच पाहिजे, खर नजरेची असं तिला म्हणतात. तर ती असं सहज म्हणाली, की अय्या अस्मिता, तुझ्या गळ्यात ना किती सुंदर हार आहे ग, तो मस्तच दिसतोय. आय डोंट नो तो कोइन्सिडन्स आहे का काय आहे. ती बोलून अशी वळली आणि हार अचानक तुटून खाली पडलं सगळं. म्हणजे ते मोती बिती सगळे इकडे तिकडे हॉल भर झाले.